जय जय रघुवीर समर्थ. आज आपण हनुमान जयंती निमित्त निरूपण करणार आहोत. हनुमान स्वारीने आजपर्यंत अनेक कार्य केले आहेत आणि त्यांची कार्य अशी आहेत, निष्काम भक्तीतून केलेली कार्य आहेत. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रत्येक कार्य हनुमान किंवा मारुतींनी केलेलं आहे. अशा हनुमान स्वारींचा जन्म चैत्र महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला झालेला आहे. हनुमानांचा जन्म राजा केशरी आणि अंजनी यांच्या पोटी झाला आणि हा वायूचा अवतार म्हटलं जातं. म्हणजे वायुपुत्र हनुमान देखील मारुतींना म्हटलं जातं आणि हा शंकरांचा अवतार मानले जातात. प्रचंड शक्ती, एवढी शक्ती कोणाकडेच नाही, एवढी शक्ती हनुमान स्वारीकडं आहे. होती म्हणता येणार नाही, कारण ते कशा आहेत, चिरंजीव आहेत. अखंड जोपर्यंत युग आहे, ही चारही युग जोपर्यंत आहेत तोपर्यंत हनुमान स्वारी अखंड कार्याला उभी आहे. जिथं श्रीरामांचं नामस्मरण केलं जातं, जिथं श्रीरामांचे भक्त आहेत, तिथं अखंड संरक्षण करण्याचं कार्य अजून देखील कोण करत आहे हो? हनुमान स्वारी अखंड करत आहे. आणि त्यांना वायुपुत्र, कारण वायूच्या गतीनं कुणालाही सापडणार नाहीत इतक्या सूक्ष्म गतीनं काय करतात, म्हणजे एवढ्या वेगानं स्लो, म्हणजे त्यांना सर्व रूप घेता येतात. म्हणजे सूक्ष्माहून सूक्ष्म आणि मोठ्याहून मोठं, म्हणजे त्यांच्याकडं काय आहे हो, बलाढ्य शक्ती आहे. बजरंग म्हणून तर महाबली, बजरंग बली, मारुती, हनुमान अशी अनेक नावं त्या नावाने आपण काय करतो, त्यांना संबोधतो. आणि श्रीरामांचा सर्वात जवळचा भक्त म्हटलं तर कोण आहेत? हनुमान स्वारी आहेत. आता एक दिवस काय झालं, नारद मुनी आले श्रीरामांजवळ. श्रीराम काहीतरी वहीत लिहित होते. नारदांना वाटलं श्रीराम आता स्वतः राजा आहेत. त्यावेळेस काय करत होते, अयोध्येत रावणाचा वध करून त्यांनी काय सुरू केलेलं, राज्य करायला सुरुवात केलेली. त्यावेळेस श्रीराम काहीतरी वहीमध्ये लिहित होते. त्यावेळेस नारद म्हणाले, श्रीराम तुम्ही तर हे एखादं कोणीतरी मुनी ठेवा ना ते लिखाण करायला, तुम्ही कशासाठी लिखाण करताय? त्यावेळेस श्रीराम काय बोलले नाहीत. हे म्हटले, हे लिखाण मलाच करावं लागतंय. तर म्हटले, काय लिहिताय दाखवा बरं. तर म्हटले, काय नाही, यामध्ये माझे जे भक्त आहेत त्यांची काय करतो, रोज मी काय करतो, नावं लिहित असतो वहीमध्ये. आणि किती म्हणजे त्यांना किती माझ्याविषयी, म्हणजे किती नामस्मरण त्यांनी केलं हे काय करत असतो, मी लिहित असतो. त्यावेळेस नारद मुनींना वाटलं बघावं तरी आपलं नाव आहे का त्या वहीमध्ये. त्यावेळेस त्यांनी श्रीरामांकडून ती वही मागून घेतली आणि पाहिलं तर काय हो, अखंड त्या वहीमध्ये वरती, सगळ्यात वरती नारद मुनींचंच नाव होतं, अखंड नामस्मरण केलेलं. आणि त्यांनी सगळी वही चाळली तर बघितलं तर हनुमान स्वारीचं नावच नव्हतं त्यामध्ये. आता नारद मुनी खोडकर आपल्याला माहिती आहे, त्यांना खूप आनंद झाला की माझं नाव सगळ्यात अगोदर आहे, सगळ्यात श्रेष्ठ भक्त मी आहे श्रीरामांचा. आणि मग नंतर गेले बाहेर, तिथं मारुतीराय बसलेलेच होते आणि म्हणाले, मारुतीरायांना म्हणाले, एक सांगू का म्हटले. अहो म्हटले, श्रीरामांकडे एक वही होती ज्यामध्ये ते आपल्या भक्तांची नावं लिहितात, पण एक गोष्ट मला जाणवली की त्यामध्ये मला तुमचं नावच दिसलं नाही. त्यावेळेस मारुतीराय हसले. त्यांना काय, ते म्हटले, राहून गेलं असेल, प्रभूंकडनं राहून गेलं असेल, आणि नावात काय आहे. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, तुला काहीच वाटत नाही का, तुझं नाव नाही म्हणून, तुमचं नाव नाही म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही का? नाही म्हटले, मला नाही काय वाटत. आणि श्रीरामांकडं अशीच अजून एक वही आहे. त्यावेळेस नारद मुनींना जरा हे झाले, अवाक झाले. परत माघारी गेले श्रीरामांकडं आणि म्हणाले, नाही नाही श्रीरामा, तुमच्याकडं अजून एक वही आहे वाटतं.
हो म्हटले. त्यामध्ये मी मोजकीच काय करतो, नावं लिहितो. मोजक्याच भक्तांची काय करतो, नावं लिहितो. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, दाखवा बरं मला ती वही. आणि बघितलं तर त्या वहीमध्ये हनुमान स्वारीचं अखंड नाव लिहिलेलं होतं. ते म्हणाले, या वहीमध्ये जे माझ्या हृदयाच्या जवळ आहेत, जे भक्त माझ्या हृदयाच्या जवळ आहेत, त्यांची नावं काय करतो मी, लिहून ठेवतो. हे पाहून नारद मुनींना काय हो, शांतपणे गेले ते माघारे. म्हणजे त्यांचा जो अहंकार आहे तो श्रीरामांनी काय केला हो, घालवला. पण मारुतीरायांना काय फरक पडला नाही की माझं नाव आहे किंवा नाही. कारण अखंड ते काय करतात, श्रीरामांची भक्ती करतात आणि अजूनही करत आहेत. त्यांनी अखंड, आपल्याला माहित आहे की लहानपणीच सूर्य गिळायला निघालेले. फळ समजून काय हो, वायूच्या वेगाने गेले आणि सूर्य पकडायला गेले. मग त्यावेळेस इंद्राने काय केलं, वज्रा फेकून मारलं आणि त्यावेळेस त्यांच्या हनुवटीला लागलं आणि ते बेशुद्ध पडले. मग वायूनं काय केलं, सगळं कार्यच बंद केलं. माझ्या मुलाला का मारलं, इंद्राने माझ्या मुलावर का प्रहार केला म्हणून काय केलं, सगळं कार्यच बंद केलं. वायूनं सगळं कार्य बंद केलं, सृष्टीचा विनाश व्हायला लागला. त्यावेळेस मग सगळ्या देवांनी येऊन मारुतीरायांना काय हो, सगळं उठवलं, वर दिले, अनेक आशीर्वाद दिले, अनेक वरदान दिले, म्हणजे मोठमोठ्या शक्ती दिल्या. प्रत्येक देवानं काय केलं हो, आपापली शक्ती दिली. त्यावेळेस मग वायुदेव काय झाले हो, शांत झाले. आणि त्यावेळेस म्हणजे मारुतीराया लहान होते आणि त्यांना काय हो, त्या शक्तीचा वापर व्यवस्थित करता येत नव्हता. म्हणून काय केलं हो, देवांनी त्यांना त्या शक्तीचं विस्मरण करायला लावलं. कारण का, ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेसच त्यांना त्या शक्तीचं काय करता यावं, वापर करता यावा. म्हणून मग त्यांना काय केलं हो, शक्तीचं विस्मरण करायला लावलं. मग ज्यावेळेस श्रीरामांना गरज भासली त्यांची, त्यावेळेस त्यांनी काय केलं हो, त्या शक्ती म्हणजे त्यांना देवांनी लगेच काय दिली, शक्ती दिली. म्हणजे विस्मरण त्यांचं घालवलं आणि त्यांना स्मरण करून दिलं की तुमच्याकडं काय आहे, प्रचंड शक्ती आहे. ज्या शक्तीच्या जोरावर असले 1000 रावण मारले असते कुणी, हनुमान स्वारीनं. परंतु रावणाला मारण्याचं कार्य श्रीरामांच्या हातून व्हावं म्हणून मारुतीरायांनी काय केलं, रावणाला सोडून दिलं. नाहीतर त्याला मारणं अवघड नव्हतंच, मुळीच अवघड नव्हतं. मारुतीरायांसाठी मुळीच अवघड नव्हतं. परंतु ते कार्य आपल्या प्रभूंच्या हातून व्हावं म्हणून त्यांनी काय केलं, रावणाला सोडून दिलं. आता सर्वजण म्हणतात की हनुमान स्वारीनं काय हो केलं, रावणाची लंका जाळली. पण खरं पाहायला गेलं तर हनुमान स्वारीनं काहीच केलं नाही ना. शेपटीला कापड कुणी बांधलं, रावणांच्या शिपायांनी. म्हणजे आज्ञा कुणी दिली कापड बांधायची, म्हणजे कापड बांधून अग्नी लावायची आज्ञा कुणी दिली, रावणाने. म्हणजे कापड कुणी बांधलं, त्या शिपायांनी सगळं कापड बांधलं त्या शेपटीला. आग कुणी लावली, त्यांनीच लावली. आणि आपण काय म्हणतो की हनुमान स्वारीनं लंका जाळली. पण खरं तर रावणाने स्वतःची लंका हाताने जाळली, लक्षात घ्या. कारण का हो, अग्नी दिलाय म्हटल्यानंतर साहजिकच शेपटीला आग लागली म्हटल्यानंतर ते उड्या मारणारच ना. मग झालं त्यांच्या पूर्ण लंकेचं काय झालं हो, दहन झाल्यासारखं झालं. पूर्ण लंका जळून खाक झाली. तरी रावणाला कळलं नाही की काय हो, सामर्थ्य कळलं नाही ना. कोण आलंय, अहो ज्या श्री शंकरांची पूजा रावण करत होता त्याला कळलं नाही की स्वतः शंकरच आलेत आणि आपण त्यांची शेपटी कशी पेटवावी. कारण तो पण काय होता हो, खूप ज्ञानी होता. परंतु अहंकार आल्यामुळं काय होतं हो, सगळं विस्मरण होतं. माणसाला काय होतं हो, विस्मरण होतं. समोर कोण आलंय ह्याचं सुद्धा विस्मरण झालं आणि त्यानं नको ती आज्ञा दिली आणि स्वतःची राखरांगोळी करून घेतली. म्हणजे बघा किती, म्हणजे हे हनुमान स्वारी स्वतःहून कधी कुठलं काय केलं नाही हो. कार्य म्हणजे त्यांना कसं राग येणार ना, साहजिकच आहे. रागीट खूप होते, म्हणजे आहेत.
असंच म्हणजे त्यांनी भरपूर जणांचं गर्वहरण देखील केलं. आता नारदांचं तर गर्वहरण पाहिलं आपण, कारण नारदांना वाटलं सर्वात श्रेष्ठ भक्त मीच आहे देवांचा. परंतु तसं नाही आहे, मुळीच नाही आहे. त्यांनी अपेक्षाही केली नाही, मारुतीरायांनी अपेक्षाही केली नाही की माझं नाव असो किंवा नसो, मी अखंड काय करणार हो, श्रीरामांचं नामस्मरण करणार. असंच एकदा काय झालं, आता श्रीराम सोडून गेले ना, त्रेतायुगात देहानं श्रीराम सोडून गेले. त्यानंतर हनुमान स्वारी काय करायचे, कुठं जायचे हो, त्या श्रीलंकेत जाऊन बसायचे विभीषणाबरोबर. आता विभीषणाने पण नंतर काय केलं, विभीषण पण काय आहे हो, अखंड चिरंजीव आहे, म्हणजे त्यालाही मरण नाही आहे. 7 चिरंजीवापैकी हे दोघे काय आहेत, अखंड चिरंजीव आहेत. म्हणून हनुमान स्वारी कुठं बसते, जाऊन श्रीलंकेत जाऊन बसायचे. आणि मग असंच एकदा देवांनी काय केलं, श्रीकृष्ण स्वारी द्वारकेत, म्हणजे द्वापारयुग होतं त्यावेळेस, त्रेतायुग संपून द्वापारयुग सुरू झालेलं. त्यावेळेस द्वारका बांधलेली श्रीकृष्णांनी. आणि श्रीकृष्ण स्वारीला काय झालं की काय नाही, हे बलराम, सत्यभामा आणि त्यांचं गरुड जे वाहन आहे, त्या तिघांना पण काय झाला होता हो, खूप अहंकार आलेला होता. आता देवांना माहीत होतं की आता ह्या तिघांचा अहंकार कसा घालवायचा. आता ह्या तिघांचा अहंकार घालवायचा म्हटलं तर कुणाला बोलवलं पाहिजे, मारुतीरायालाच लंकेतून बोलवलं पाहिजे. असा विचार करून त्यांनी काय केलं, एकदम मारुतीरायांच्या अंतरी जागृती केली. आणि काय कशाची जागृती केली, जागृती केली की आपल्याला आता भटकंती करायची. भटकंती करण्याची काय केली, वासना निर्माण केली की आता आपल्याला काय नाही, भ्रमण करायचंय. श्रीरामांचे भक्तांचं संरक्षण करत आपल्याला आता ह्या पृथ्वीचं भ्रमण करायचंय. म्हणून काय झालं, श्रीराम हनुमान स्वारी निघाले आणि जाऊन कुठं बसले हो, जाऊन कुठं बसले म्हणजे त्यांना काय वाटलं, आता सगळे तीर्थयात्रा करावी. श्रीराम तर निजधामास गेले, त्रेतायुग संपलं व द्वापारही जात आहे. आता मी त्रेतायुगापासून पृथ्वीगमन केलं नाही तरी तीर्थयात्रा करून परत लंकेत यावे, असा विचार करून ते काय आले, रामेश्वरास आले. कोण, हनुमान स्वारी. मग गया, काशी, पुष्कर, प्रयाग, त्रिवेणी, मथुरा, अयोध्या, हरिद्वार, बद्रिकेदार, ब्रह्मगिरी इत्यादी तीर्थे करून ते कुठं आले, द्वारकेस आले. आता तेव्हा तेथील लंकेसारखी शोभा पाहून ते आपल्या मनात म्हणाले, येथे लंका कुणी आणली. द्वारकेला पाहून मारुतीराया मनात काय म्हणाले, इथं लंका कुणी आणली. आता सर्व पृथ्वी पालती घालून याचा शोध काय करतो, लावतो. सोन्याची लंका नगरी पृथ्वीवर दुसरी नाही, ती माझ्या मागे चोरून कोणत्या बलिष्ठाने आणली. विभीषणाला लंका देऊन श्रीराम गेले, त्यांची आज्ञा मोडून हे धैर्य कुणी केले. मी जिवंत असता एवढे मोठे धारिष्ट कुणी केले. असे बोलून त्यांनी आपल्या भुजा काय केल्या व पसरवल्या. त्याच वेळी नारद मारुतीजवळ येऊन म्हणाले, तुझा अपराध कोणी केला नसता, उगाच द्वेष का करतोस. तू ही लंका म्हणत असशील तर ही लंका नसून काय आहे, द्वारका आहे. त्यावर मारुतीराय म्हणाले, येथील राजाचं नाव काय. त्यावेळेस नारद म्हणाले, हे प्रश्न मला विचारू नकोस. मग मारुतीच्या आग्रहास्तव नारद हसून म्हणाले, या नगरी, कारण नावच सांगायला तयार नव्हते नारद, कारण नारदांना वाटलं नाव ऐकून मला टोला मारतेत का काय हनुमान स्वारी, काय माहित. यावर खूप विनंती केल्यानंतर नारद मुनींनी सांगितलं की या नगरीचा राजा बलराम आहे. हे ऐकल्यावर मारुतीरायांनी चा राग म्हणजे क्रोधाग्नी भडकून ते काय म्हणाले, माझा स्वामी राम असता बलराम कुठून आणलास. नारद म्हणाले, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की त्याचं नाव ऐकून तुम्हाला राग येईल. तसं झालं की नाही. आता यात माझा काय अपराध. तेव्हा मारुतीराय म्हणाले, आता मी तुला सांगतो तसे कर. प्रथम तू त्या नगरात जाऊन
राजास सांग की बलराम नाव सोडून दे, नाहीतर युद्धात सिद्ध हो. बघा हनुमान स्वारीला काय होतं त्यावेळेस, काहीच माहीत नव्हतं. त्यावेळेस ते काय म्हणाले की जा त्या राजाला सांग की तुझं नाव बदल, नाहीतर माझ्या सगळं युद्ध करायला तयार हो. आता हे ऐकून नारद आनंदाने काय गेले व द्वारकेत गेले. आता त्यांना काय गंमतच पाहिजे होती, त्यांना माहीत होतं सगळं, तरी देखील काय मुद्दाम चिडवून दिलं ना मारुतीरायाला. आणि यादवांच्या सभेत कृष्ण, बलराम व गोपाळ बसले होते. त्यांनी नारदांचा सन्मान केला. मग श्रीकृष्णांनी विचारलं, कुठून आला नारद मुनी? श्रीकृष्णांनी ओळखले होतं हे काय उद्योग करून आलेत ते. व आपण म्हणजे काय पाहिलं? त्यावर नारद हसून म्हणाले, एक नवल पाहिले, पण सांगायला भीती वाटते. त्यावर कृष्ण म्हणाले, काय असेल ते स्पष्ट सांगा. तेव्हा नारद मुनी म्हणाले, द्वारकेबाहेर एक काय वानर आलाय आणि तो द्वारका उलटू पाहत आहे. तोच मी त्याला थांबवला. त्याने मला तेथील राजा कोण असे विचारताच त्याला मी बलराम असे नाव सांगितले. त्यावेळी तो क्रोधाने खवळून माझ्याकडे पाहून म्हणाला, येथील राजात जाऊन सांग की बलराम हे नाव सोडून मला शरण ये, नाहीतर मी तुमचा नाश करीन. युद्धाची इच्छा असल्यास युद्धास यावे, असा त्याने हट्ट धरला आहे. बघा नारद मुनीनं रान पेटवलं. आता हे श्रीकृष्ण स्वारीला माहीत होतं. ते ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, याने जी हकीकत सांगितली यात काही नवल नाही. तो वीर तसाच हट्टी आहे. काय म्हणाले? तो वीर तसाच हट्टी आहे. आणि मग तो बलरामास म्हणाला, श्रीराम म्हणजे श्रीकृष्ण बलरामास म्हणाले, या संकटाचे निवारण कसे होईल? बलराम म्हणाले, त्याच्या माकड चेष्टेस कोण भीतो? बलराम कसं रागीट थोडे, बहुरूप्यासारखं हे त्याचे चाळे आहेत. श्रीकृष्ण म्हणाले, बलरामा, कर्त्याने कोणत्या घटात कसा आत्मा निर्माण केला आहे हा ईश्वराचा महिमा कोणास कळणार नाही. पहा, लवकुशांनी रामाला व भरताला युद्धात जिंकले. वानरांनी राक्षसास धुळीस मिळवले. सहस्त्रार्जुनास परशुरामांनी मारले. अर्जुनाने इंद्राचा ऐरावत मृत्यूलोकी आणला. हरिहर ब्रह्मादिकास अत्री ऋषींच्या अनुसयेने लहान बालके करून सोडली. यास्तव गर्व न धरता वानरास निरोप पाठवा की थोड्यासाठी कलह करणे चांगले नाही. यश अपयश देव जाणतो, याकरता हट्ट सोडून द्यावा. आता बघा हे कोण सांगत होतं? श्रीकृष्ण बलरामास सांगत होते. आणि श्रीकृष्ण बलरामास काय म्हणाले असतील? काय म्हणाले? तू आपलं बलराम नाव काय कर, सोडून दे. त्या हट्ट आहे ना त्या व्यक्तीचा, तर तो आपलं बलराम नाव सोडून दे. मारुतीस क्रोध आला तर तो सर्व ब्रह्मांडाचे भस्म करेल. देवदानवांचेही बळ त्याच्या पुढे चालत नाही. आता हे ऐकून बलरामाला काय खूप राग आला. आणि रागावून म्हणजे संतापून बलराम कृष्णास काय म्हणाला, कळलं, तुमची बुद्धी कळली. तुमच्यापेक्षा कोण असं श्रेष्ठ आहे त्यावेळेस? काय तुमचं का असं काय तुम्ही घाबरल्यासारखं करताय? आणि त्या माकडाच्या निरोपाने तुम्हाला काय कंप सुटलाय? मी बलराम जवळ असता तुम्ही त्या माकडाला काय भीताय? मी आपल्या नांगराने भूगोल उडवून टाकीन असे असता त्या माकडाचा मोठेपणा मला कशाला सांगताय? त्या माकडास धरून आणीन आणि मारून टाकीन, असं बोलून सैन्य सिद्ध करून बलराम नगराबाहेर आला. आता त्याचे अफाट सैन्य पाहताच नारद मारुतीस म्हणाला, आता पळा पळा, बलराम कोपून सैन्य घेऊन येत आहे. असे बोलणे ऐकताच मारुती क्रोधाने म्हणाले, तू ब्रह्मचारी ब्राह्मण, माझ्या पुढे चेष्टा करू नकोस. तुझा मान राखून तुम्हाला सोडलंय, जा पलीकडं. मग नारद मोठ्याने ओरडून म्हणाले, द्वारकेतील मूर्ख लोक व्यर्थ मरण्यास तयार झाले आहेत. नंतर बलरामाचा हात धरून नारद म्हणाले, बलरामा, आता मागे फिर. मारुतीस अनिवार्य कोप आला आहे, तो तुझ्या सर्व सैन्यांचा नाश करून टाकील. असे ऐकून बलराम म्हणाला, भित्र्या, अरे तू
जाऊन तिकडं गुहेत मुद्रा लावून बस, जोळी घेऊन भिक्षा मागा. नारद मुनी तुम्ही इथं थांबू नका, युद्धाच्या कामात तुम्हाला कोण विचारतं, तुम्हाला काय कळतं युद्धातलं, असं बलराम कोणाला म्हणाले, नारद मुनीच म्हणाले. आता हे ऐकून नारद मुनींना इतका राग आला. त्या क्षणी त्यांनी श्री गणेशाला काय ठेवलं, निवेदन ठेवलं की काय नाही ह्यांचं काय व्हावं, युद्ध व्हावं म्हणून काय ठेवलं, नारद मुनींनी निवेदन ठेवलं. कोणाला, श्री गणेशाला निवेदन ठेवलं. नंतर मारुतीवर चोहोकडून बाणांची वृष्टी होऊ लागली. त्यावेळी मारुती म्हणाले, माझ्यावर श्रीराम प्रसन्न होऊन त्यांनी माझ्या पुच्छास आहार पाठवून दिला असे बोलून त्यांनी आपल्या म्हणजे शेपटीचं काय घेतलं व चुंबन घेतलं. इकडे बलराम वीरांस म्हणाला, त्या मारुतीस मारू नका, जिवंत धरून कृष्णास दाखवावयास नेहू, त्याला पाश घालून धरा, त्याने फारच चेष्टा केली तर मग शिक्षा करू, अशी आज्ञा होताच बलरामांच्या वीरांनी एकच गोंगाट करताच मारुतींनी काय केलं व भुभाकार केला. त्या समयी भूगोल डळमळून जाऊन बलरामास दचका बसला. नंतर मारुतींनी विशाल पर्वत फेकला, तेने करून बलरामांच्या सैन्यांचा पुष्कळ नाश झाला. बलराम व त्याच्या वीरांचे रथ मोडले. तेव्हा ते काय लागले व पळू लागले, भिवून पळू लागले. त्याच संधीस नारद काय म्हणाले, अहो भिवून का पळता. नारदांना तेवढंच पाहिजे होतं ना, भिवून का पळता, लवकर माकडाला धरा नाहीतर वेळ जाईल. बलराम नारदास म्हणाले, या वानराने संकट आणून सर्व सैन्यांचा नाश केला, आता काय करावे. नारद म्हणाले, मी तुम्हाला प्रथमच हिताची गोष्ट सांगत होतो, ती तुम्हास कडू वाटून तुम्ही माझी निंदा केलीत. बरे आता तरी सैन्य घेऊन जा व आपले प्राण वाचवा. हे ऐकून बलराम काय हो द्वारकेत गेले, पळून गेले द्वारकेत. आणि त्याला पाहून कृष्ण म्हणाले, वानर कोठे आहे. त्यावेळी बलराम लाजून कृष्णास म्हणाले, मी तुझी मर्यादा सोडून निंदा केली तरी मला अपराधाची क्षमा करावी, मला त्यांचे योग्य फळ मिळाले, असे बोलून काय गेलं होते, निघून गेले. बलराम द्वारकेत निघून गेले. नंतर श्रीकृष्णाने कुणाला, हिथं कुणाचं गर्वहरण झालं हो, बलरामांचं गर्वहरण झालं. नंतर श्रीकृष्णांनी गरुडास बोलावलं आणि काय केलं, आज्ञा केली की तू मारुतीजवळ जाऊन त्याला मी बोलावतो म्हणून सांग. ते ऐकून गरुड गर्वाने म्हणाला, श्रीकृष्णा, उंदराची व रेड्याची झोंबी लावावी अशी युक्ती योजलीत. मी आपल्या चोचीने ब्रह्मांडाचा चुराडा किंवा पंखावर पृथ्वी घेऊन समुद्राचा घोट व मेरूचे पीठ करणारा असे माझे बळ असता मला हे काम सांगता. बघा, पण न जावे तर दूषण लागते असे मनात आणून मारुती श्रीरामांचे ध्यानात मग्न होता. त्यास मोठ्याने हाक मारून गरुड काय म्हणाला बघा, अरे मरकटा, चल, तुला श्रीकृष्ण बोलावत आहेत. लवकर न येशील तर तुझे शेपूट धरून ओढीत नेऊन तुला शिक्षा करीन. कोण म्हणतंय, गरुड. असं ऐकताच मारुतीने उठून गरुडाला एक चापटी मारली. तेने करून गरुड आकाशात उडून द्वारकेतील श्रीकृष्ण सभेच्या पटांगणात जाऊन मेल्यासारखा पडला, एका चापटीतच. बघा, आणि त्याला श्रीकृष्णांनी सावध करून म्हटले, असा कैपात गुंग झाल्यासारखा का लोळतोस. गरुड म्हणाला, श्रीकृष्णा, मरकटाच्या हाताने मला शिक्षा करवली, हे चांगले केले. श्रीकृष्ण म्हणाले, अरे मी तुला नाव सांगावयास विसरलो, आता पुन्हा जाऊन त्याला सांग तुला श्रीरामांनी बोलावले आहे, म्हणजे तो काय येईल, धावत येईल. गरुड म्हणाला, देवा, माझ्या जीवावरच उठलाय तुम्ही, आता काय करा, हा खग घेऊन माझा वध करा, पण मारुतीकडे पुन्हा पाठवू नका, आता तो मला यमसदनी पाठवील. श्रीकृष्ण म्हणाले, तू भिवू नकोस रे, तुझ्या केसालाही धक्का लागू देत नाही. यावर गरुड बोलला, माझ्या नशिबीत जर माकडाच्या हाती मरण असले तर माझा काय इलाज. तो पुन्हा म्हणाला, देवा, असे मरण आले तर माझा उद्धार तरी करा.
असे ऐकताच श्रीकृष्णाच काय आलं, हसू आलं. तेव्हा गरुड म्हणाला, तुम्हाला कोणाच्याही जीवाची करुणा येत नाही. आता जसे नशिबी असेल तसे होईल. असे बोलून श्रीकृष्णांची आज्ञा घेऊन आता द्वारका दृष्टीस पडावायची नाही असे मनात आणून मागं पुढं पाहत जशी सती चितेत गमन करते तसं निघाला. म्हणजे गरुडाची अवस्था बघा, जो अहंकाराने काय झाला होता पूर्ण, त्याच्या दृष्टीनं ते मरकट म्हणजे काय हो, एकदम क्षुल्लक. आणि मी त्याचा नाश करेन आणि एका चापटीतच त्याला काय केलं हो, गार केलं. आणि बघा त्याची काय अवस्था झाली. नंतर तो गरुडानं काय केलं, मारुतीपासून एक कोसावर राहून मनात म्हणाला, आता हाक तर कशी मारावी, जवळ गेलो तर मला यमसदनी पाठवेल. मग थोडं धाडस करून हळूहळू जवळ जाऊन गरुड काय म्हणाला हो, हनुमान स्वारीला गरुड म्हणाला, तुम्हाला रामराजानं बोलावलं आहे. असं ऐकताच मारुतींनी गरुडाच्या पायास मिठी मारली व आलिंगन दिलं. त्यावेळी गरुडास घर बुडाला असं वाटलं. तेव्हा मारुतींनी विचारले, मला श्रीरामांनी कुठं बोलावलं आहे. मग मारुतींनी गरुडास खांद्यावर घेऊन आता सीतेसहित श्रीराम दाखवा असे बोलू लागला. आता गरुड मनात म्हणाला, तेथे राम सीता कोठे आहे. श्रीकृष्णाला पाहून हा माझा प्राण घेईल आणि यादवासह द्वारकेचा विध्वंस करून श्रीकृष्णाचाही अंत करील. मग मारुती गरुडास म्हणाला, मला रामदर्शन करवशील तेव्हाच तुला मी सोडीन. असं ऐकताच गरुडाला आणखीनच काय वाटायला लागली हो, भीती वाटायला लागली. आता काय करायचं. आता इकडं द्वारकेत श्रीकृष्णांनी नारदास काय म्हणाले, श्रीकृष्ण गरुड मारुतीस घेऊन येत आहे. त्याच्या नजरेस राम नाही पडला तो काय करील, अनर्थ करील. याकरता तो सत्यभामेला जाऊन सांग की श्रीकृष्ण राम झाले आहेत, तरी तू सीता होऊन लवकर ये. आता असं ऐकताच नारद सत्यभामेच्या मंदिरात गेले आणि सत्यभामेने म्हणजे त्यांची पूजा केली सत्यभामेने. आणि नंतर नारद काय म्हणाले, सत्यभामा तुम्हाला काय सांगितलंय, गरुड मारुतीस आणायला गेलाय, त्यासाठी तुम्हाला श्रीकृष्णाने सीता होऊन लवकर सभेत बोलावले आहे. असं ऐकता सत्यभामा म्हणाली, माझ्या स्वरूपास या ब्रह्मांडात काय नाही, जोड नाही. म्हणजे तिला पण काय आलता हो, गर्व आलता की माझ्या इतकं सुंदर या विश्वात कोणी नाही. नंतर दासी सर्व शृंगार आणायला सांगताच सर्व शृंगार व पुष्कळ लुगडी म्हणजे पुष्कळ साड्या तिनं काय हो आणून पुढे ठेवल्या. आता वस्त्र अलंकाराने नटल्यावर ती नारदास म्हणाली, मुनी पहा आता माझ्या स्वरूपाची प्रतिमा. नारद म्हणाले, सीतेसारखे रूप तेवढंच दाखव. तिला गर्व झाल्यामुळे अनेक वेळी शृंगार केला तरी सीतेसारखं रूपच येईना, म्हणजे सीतेसारखी दिसेना सत्यभामा. तेव्हा नारद म्हणाले, तुम्ही कितीही नटला तरी तुमचे सीतेच्या दासीच्या स्वरूपाशीही काय करता येत नाही, बरोबरी करता येणार नाही. नारदाचं हे बोलणं ऐकून सत्यभामा आपली विटंबना झाल्यामुळे मूर्छित होऊन जमिनीवर पडली. तेव्हा नारद मनात म्हणाले, आता श्रीकृष्णाला जाऊन काय सांगायचं, ही तर आपण काय वेगळाच उद्योग करून ठेवला इथं. मग नारदांनी रुक्मिणीकडे जाऊन तिला सर्व हकीकत सांगून सीता होण्यास सांगितले. रुक्मिणीने पदर फिरवताच ती सीतारूप काय झाली, नटली. श्रीकृष्णांनी मुकुट काढून जरीचा मंदिल बांधला व धनुष्य भाता काकेत मारून श्रीराम बनले. नंतर रुक्मिणी येऊन सीतारूपाने रामाच्या डाव्या साईडला काय झालं, बसली. त्यावेळी अयोध्याच येथे आणली असे द्वारकेचे लोक काय झाले, बोलू लागले. आता श्रीराम सभेत बसताच मारुती वायुवेगाने चाले ना. तेव्हा गरुड म्हणाला, आता आपल्या मरणाची वेळ जवळ आली. पण सभामंडपात सीतेसह श्रीराम बसलेला पाहताच मारुतीने गरुडास खाली उतरून श्रीरामचरणी मिठी मारली. त्यावेळी जो आनंद झाला त्याचे वर्णन करताना काय होते हो, मतिगुंग होते. कारण का,
ते वर्णन आपण करूच शकत नाही. एवढा आनंद कुणाला झाला हो? हनुमान स्वारीला झाला. म्हणजे किती प्रेम त्या भगवंताविषयी. त्यातील थोडं जरी प्रेम आपल्याकडून घडलं तरी काय होणार आहे? आपला उद्धार होणार आहे. मग श्रीकृष्णांनी मारुतीला कृष्ण रूप दाखवावे असे मनात आणून म्हटले, बा मारुती, तुझे समाधान झाले, आता तुला कृष्ण रूप दाखवतो. असे बोलून आपल्या मस्तकावर मुकुट ठेवताच श्रीराम रूप बदलून पुन्हा श्रीकृष्ण रुक्मिणी झाली. त्यास पाहताच मनात म्हणाला, येथे श्रीहरीने नवल करून कृष्ण व रामरूप एकच दाखवले. नंतर मारुती कृष्णांची आज्ञा घेऊन लंकेस परत गेले. अशा प्रकारे काय केलं? श्रीकृष्णांनी काय केलं? बलराम, गरुड व सत्यभामा यांचं काय केलं हो? गर्वहरण केलं. म्हणजे मारुतीराया कर्वे या तिघांचंही काय केलं हो? गर्वहरण केलं. म्हणजे अशा प्रकारे काय हो? हनुमान स्वारीमध्ये प्रचंड काय आहे हो? प्रचंड शक्ती आहे. परंतु त्यांना काय नाही आहे त्या गोष्टीला. फक्त श्रीराम म्हटलं की कितीही आलेला क्रोध मोठा असेल, भला मोठा क्रोध असेल, तरी तात्काळ काय होतो? शांत होतो. असे हे आपले काय आहेत? हनुमान स्वारी आहे. आणि परमार्थात हनुमान स्वारी कशी आहे हो? एकदम नम्र. म्हणजे जिथं श्रीराम आहेत तिथं हनुमान स्वारी अखंड काय आहे हो? नम्र आहे. त्यांना क्रोधाग्नी खूप आहे. कारण का हो? शंकराचंच काय आहेत ते? शंकराचंच रूप आहे ना. शंकराचंच काय आहे ते? अवतार आहेत. त्यामुळं त्यांना काय आहे? क्रोध भयंकर आहे. परंतु श्रीराम समोर येतात, श्रीराम नाव घेताच ते काय होतात? शांत होतात. अखंड परमार्थामध्ये त्यांनी काय केले हो? अखंड परमार्थात ते कशा आहेत? हात जोडून उभे आहेत. कशा आहेत? हात जोडून उभे आहेत. म्हणून लक्षात ठेवा, आपण जोपर्यंत आपला श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत हनुमान स्वारी असणारच आहे. कारण का हो? अखंड असं म्हणतात की माणसाने देह ठेवल्यावर हनुमान स्वारी काय करते हो? कुलप लावते. ते प्रत्येक इंद्रियांचं काय करते? वायू सोडत म्हणजे बाहेर काढत लॉक करत येते. आणि नंतर म्हणजे मुखाद्वारे काय जातो? जीव निघून जातो. नंतर ते काय होतं? पूर्ण शरीर काय होतं? आपलं लॉक होतं असं म्हटलं जातं. म्हणजे जोपर्यंत शरीरात वायू आहे तोपर्यंतच आपण काय आहे? चालणार, खाणार आहे, बोलणार आहे. आणि ज्या क्षणी आपल्या शरीरातून वायू निघून जाईल त्या क्षणी आपलं अस्तित्व काय आहे हो? संपणार आहे. अशा प्रकारे हनुमान स्वारी अखंड काय आहे? चिरंजीव आहे. आणि जिथं नामस्मरण चालतंय, भगवंताचं नामस्मरण जिथं चालतंय, उपासना चालते, अखंड त्यांचं संरक्षण करण्याचं कार्य अजूनही मारुतीराया किंवा हनुमान स्वारी करत आहे. लक्षात ठेवा. असं म्हटलं जातं की जिथं श्रीरामांचं गुणगान केलं जातं, म्हणजे श्रीरामांचं जिथं गुणगान केलं जातं, नामस्मरण केलं जातं, तिथं अखंड हनुमान स्वारी तिथं काय असते हो? उभीच असते. लक्षात घ्या. जय जय रघुवीर समर्थ.